राजन विचारे यांच्याकडून कंत्राटदार आत्महत्यांना संस्थात्मक खून ठरवत गुन्हे दाखल करण्याची मागणी. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडे प्रलंबित असल्याचा दावा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघानं केला आहे. कामे करूनही वेळेवर मिळत नसल्यानं कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचं सत्र सुरू असल्याचा आरोप महासंघानं केला. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन भाऊ देवकाते यांनी थकबाकी न मिळाल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचा दावा महासंघानं केला. ही कंत्राटदाराची 7वी आत्महत्या असल्याचं सांगत महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे नेते मंगेश आवळे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला. येत्या 8 दिवसात सरकारने कंत्राटदारांच्या थकबाकीबाबत ठोस निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असं आवळे यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि माजी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. कंत्राटदारांच्या आत्महत्या या केवळ आत्महत्या नसून संस्थात्मक खून आहेत. यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी राजन विचारे यांनी केली आहे. गजानन देवकाते यांच्या कुटुंबियांना भविष्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत आवश्यक असल्यास ती करण्याचं आश्वासनही प्रधान आणि विचारे यांनी दिले. मनोज प्रधान यांनी कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्रही दिलं आहे. दरम्यान शासनाकडून नव्या निविदा काढल्या जात असल्या तरी आर्थिक परिस्थिती मजबूत असलेल्या कंत्राटदारांनीच नवीन कामं स्वीकारावीत असं आवाहन महासंघानं केलं आहे. जुन्या कामांची थकबाकी प्रलंबित असताना नवीन कामे घेतल्यास कंत्राटदार आणखीन आर्थिक संकटात सापडू शकतात असा इशाराही महासंघानं दिला. आज स्वर्गीय आनंद दिघे यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कंत्राटदारांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या मागण्यांचं निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. शिंदे यांनी निवेदन स्वीकारून कंत्राटदारांच्या मागण्याही जाणून घेतल्या. परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. 6 कंत्राटदारांनंतर काल 7व्या कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि आत्महत्या केलेली आहे. राज्य शासनाला अजूनही जाग आलेली नाही. 86,000 कोटींची देयक जी आहे ती मागलेली आहे. प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाहीये. ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळत आहेत त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाहीये. आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे. हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात. हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी आज एमएसएमईच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की एमएसएमई लघु उद्योजकांना चालना द्या. आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे? सर, पण एकंदरीतच अनेक नवीन निविदा काढल्या जात आहेत. नवीन निविदांमध्ये नवीन कंत्राटदार येतील, मात्र त्यांची देखील देयक थकली जातील. तर या नवीन कंत्राटदारांना काय आपला सल्ला असणार? नाही, गेल्या खूप धन्यवाद आहे पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा चांगला प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका. शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे. जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे. त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय. आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योजक कंत्राटदारांना सांगेल. कंत्राटदार ज्यांनी काल जीव गमावलेला आहे यांनी आधी देखील या या थकबाकीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. कंत्राटदार महासंघ वारंवार मुख्यमंत्र्यांकडे असेल सचिवांकडे पाठपुरावा करताना पाहायला मिळतोय, मात्र हातात काहीच येत नाहीये. ट्रेडच्या माध्यमातून देखील जी रक्कम आपल्या हातामध्ये येणार आहे, त्यामुळे भरीव निधीसाठी काही मागणी आपली असणार आहे का आणि काय इशारा राज्य शासनाला असणार? नाही, सर्वप्रथम ट्रेडच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जी 6,572 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत तोकडी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, शासनाने फक्त आणि फक्त रस्ते आणि पूल हे 2च हेड त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे 2 लेखाशीर्ष घेऊन काही होणार नाहीये. कंत्राटदार विविध लेखाशीर्षामध्ये काम करतो. मग तो इमारत दुरुस्तीचा असेल, आता हा जो आमचा कंत्राटदार जो मृत्युमुखी पडलाय हा इमारत दुरुस्तीचं काम करतो, ते लेखाशीर्ष त्यांनी त्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, रस्त्याची जी इतर आहेत 30-54 जो लेखाशीर्ष आहे ते त्याच्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी जे जलजीवनचे विषय असतील ते त्यात घेतलेले नाहीयेत. सिंचन भवनाचे घेतलेले नाहीयेत. म्हणजे विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन
हे ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये, हे चुकीचं धोरण आहे. आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने त्या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या. आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत, तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत. आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात, तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.